ज्या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, अशा गावाची संस्कृतीसुद्धा आपण बघणार आहोत. त्याचबरोबर त्या गावाच्या आसपास मग बहिरेश्वर असेल, आरे असेल, या गावांची काय ख्याती आहे, हेही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कोल्हापूर शहरापासून म्हणजे कोल्हापूर मुख्यालयापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्येच ही असणारी गावं, जी साधारणतः 18 किलोमीटर दूर आहेत, त्या गावाला आपण जाणार आहोत आणि तिथली सगळी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्व असणारी ही गावं आज आपण बघणार आहोत. हा रस्ता कोल्हापूरहून इकडे कसबा बीडला जाताना, तर जात असताना आपल्याला हे अशा पद्धतीनं बघा, दोन्ही साईडला शेती आपल्याला दिसते आणि त्यामुळं परिसर हा अगदी हिरवागार आणि त्यामधनं गेलेली ही वाट म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असा परिसर वाटतो आहे आपल्याला. या दोन्ही साईडला या शेती अशा दिसत आहेत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असणारं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणाला आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणाची इत्थंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी असणारे पुजारी देत आहेत. तर त्यांच्याकडून आपण या मंदिराची संपूर्ण माहिती करून घेणार आहोत. या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आलेलो आहोत आता आणि हे मंदिर हे अशा पद्धतीचं आहे बघा हे. तर या मंदिराच्या संदर्भातली जी असणारी माहिती आहे ती आपल्याला या मंदिराचे जे पुजारी आहेत, हे बघा, हे मंदिर हे नंदी समोर आहे आणि नंदी महादेवाच्या समोर असतो. इथनं पुढं आपल्याला पुजारी आता माहिती देतील. माझं नाव आहे महादेव तुळशीराम गुरव, राहणार कसबा बीड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. असा ह्या बीडामध्ये आख्यायिक आहे की बीड गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो, सुवर्णमुद्रा पडतात. सुवर्णमुद्रा कशा पडतात हे माहिती देतो तुम्हाला. असं आहे की करवीर काशीमध्ये सुप्रसिद्ध गाव आपलं मानलं जातं की महादेव मंदिर आहे. महादेव मंदिरमध्ये इथं 3 राजे होऊन गेले. इथं रानबावीसुद्धा आहे आणि राजधानी इथं बीडची राजधानी हे भोजराजेची राजधानी मानली जाते. तसेच सुवर्णमुद्रा पडतात. म्हणजे कशा पडतात? स्वाती नक्षत्र, हस्त नक्षत्र आणि मूर्ग नक्षत्र ह्या नक्षत्रामध्ये पाऊस पडला जातो. की असा पडला जातो की असं आहे की पहिला पाऊस पडतो की मूर्ग नक्षत्राचा पाऊस पडतो, त्यानंतर स्वाती नक्षत्र पडतो, नंतर मग हस्त नक्षत्र पाऊस पडतो. पाऊस कसा पडला जातो की भोजराजानं सुवर्णमुद्रा पालखीवरती उधळल्या. त्या तागायतपासून आज 2025पर्यंत रेकॉर्ड असा आहे की सततच कायम पाऊस पडतो. शंकर महाराज त्यांना प्रसन्न झाले की माझ्या पालखीवरती सुवर्णमुद्रा उधळल्या, त्या सुवर्णमुद्रा उधळलेल्या आहेत की आता तसंच म्हणजे कुणी माझ्या पालखीवर सुवर्णमुद्रा उधळलेल्या आहेत. तर मी त्यांना प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यानंतर महाराजांनी काय केलं, ज्या बीड गावामध्ये मी सोन्याचा पाऊस पडतो म्हणून पूर्वीपासून आतापर्यंत 2025पर्यंत रेकॉर्ड आहे की सततच सारखा पाऊस पडत आहे. म्हणजे असं काही बंद नाही, अशी पूर्वीची आख्यायिका आहे. तसेच महादेवाच्या पिंडीही सापडतात, तसेच विरगळही सापडते, असं कुठलंही काही नाही. आणि सतत म्हणजे श्रावण सोमवार की महाशिवरात्र, दसऱ्याला उत्सव साजरा होतो. तसेच प्रत्येक सोमवारी फार भाविकांची गर्दी असते. आणि इथं असं होतं की महाशिवरात्रीला पारायण सोहळा चालू होतोय. तसेच नवरात्रला 10 दिवस नवरात्रांचा कार्यक्रम फार उत्सव साजरा होतो. आणि परत बाकीच्या ठिकाणी सुद्धा असा म्हणजे इतर धार्मिक कार्यक्रम असा होत असतात बरेच वेळा असतात. आणि महादेवाच्या म्हणजे सुवर्णमुद्रेवरती कसं आहे, महादेवाची पिंड, त्रिशूळ, ओम किंवा पादुका असे कोणत्या देवाची चिन्ह असते बघा. असे अशी आख्यायिका आहे म्हणून असं आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातच जवळच बघा हे 108 पिंडी आहेत. 108 पिंडी एका हां. तर पुजारीजी, या 108 पिंडीचं काय महत्त्व आहे आणि काय इथं लावलेलं आहे ते जरा याची माहिती द्या आम्हाला. याची माहिती देतो आम्ही की इथं आल्यानंतर भाविकांनी जप करावा. म्हणजे जपमाळ असते आपण पंढरपूरच्या पांडुरंगाची जी माळ असते, तसेच महादेवाच्या पिंडीची इथं जप करावा. 108 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करावा. जप करण्यासाठी हे 108 शिवलिंग इथं आपल्या इथं आहेत. हे 108 आहेत काय? हां, 108 आहे. हां, 108 पिंडीचं इथं जप करण्यासाठी शिवलिंग तयार केलेलं आहे. त्याच वेळेस आहे का? पूर्वीच आहे. पूर्वीचंच आहे. हे
गणपती 2 दाखवलेले आहेत. गणपती 2 दाखवले आहेत. उजव्या बाजूला गणपती आहे हा, आणि डाव्या साईडला पण गणपती आहे. होय होय होय. येताना दोन्ही साईडला गणपतीचं दर्शन घेऊनच आत प्रवेश करावा. डाव्या साईडच्या म्हणजे या हा डाव्या साईडचा हा. हा. येताना उजवी साईड ती येते काय बाहेर जाताना येते. येताना डाव्या साईडला हे गणपती येत आहे. जाताना बाहेर म्हणजे डाव्या साईडचा घ्यायचा, उजव्या साईडचा घ्यायचा. म्हणजे 2 गणपती एकाच ठिकाणी आपल्याला दिसत एकाच आहेत. ठिकाणी. हा एक गणपती आणि दुसरा हा एक गणपती. 2 म्हणजे प्रवेशद्वारामध्ये पहिले गणपतीचं दर्शन घेऊन, कासवाचं दर्शन घेऊन मग आतमध्ये प्रवेश, नंदीचं दर्शन घेण्यात येत आहे आणि त्यानंतर मग महादेवाचं दर्शन घेण्यात येत. चला आपण ती विरगळ बघूया कुठं सापडलेली. इकडनं जायचं का? शिखर दाखवायचं त्यांना. शिखर दाखवूया. ओके, शिखर बघूया. हे शिखर बघा मंदिराच्या समोर आहे. हे शिखर, हे दीपमाळ आहे ना? हे दीपमाळ, हे दीपमाळ सुंदर. त्याच्यावरती एक पाखरू बसले, गेलं उडून. हे बघा, हे दीपमाळ. ही विरगळ अशी आहे की रानामध्ये काम करत असताना किंवा पाया वगैरे घराचे पाया काढत असताना ही विरगळ सापडलेली अशी आहे. मग असं आहे की शिवलिंगाचं आहे किंवा लढाई जी ज्या वेळेला होती काय अशी ती लढाई दावलेली आहे. हे शिवलिंगाचं आहे बघा. भोजराजाची आख्यायिका अशी आहे की भोजराजानं काय केलं, पूर्वी कामं मिळत नव्हती तर भोजराजानं काय केलं की मूर्त्या तयार करायच्या, लोकांच्याकडे मूर्त्या तयार करून घ्यायच्या आणि मूर्त्या तयार करून त्यांना मग आपल्याला मोजमजुरी त्यांना कामं द्यायची असे. अच्छा, कामाला लावून म्हणजे असे मंदिराचं काम त्यांनी बरेचसेच केलेलं आहे. तसं विरगळचं काम केलं आहे. या मूर्ती अशा सलग दाखवतात. किती अशा बघा, असे 100-500 मूर्त्या आपल्याकडे विरगळ आहेत. विरगळ 100-500 सापडलेले आहेत. हे सोन्याचा पाऊस पडण्यासाठी जे गाव प्रसिद्ध होतं, कसबा बीड, त्याच गावाच्या ठिकाणी आपण आता. ही विरगळ बघा. हां 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 हां, ह्या विरगळ. फोटो काढ. अच्छा, ठीक आहे. हे बघा, इथं हे फोटो हां, हे घ्या, इकडला हे घ्या, म्हणजे वाचता येईल त्यांना. करेक्ट. खूप सुंदर. इथे दिले बघा, लढाई निदर्शक विरगळ, पशुधन गोधन निदर्शक विरगळ, आत्मबलिदान बलिदान निदर्शक विरगळ. म्हणजे विरगळीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत ते इथं दिले. स्त्री लढाई निदर्शक विरगळ, द्वंद्व युद्ध निदर्शक, कौटुंबिक. म्हणजे हे गाव जसं सोन्याची सुवर्ण मुद्रा म्हणजे सोन्याचा पाऊस पडण्यासाठी प्रसिद्ध आहे, तसंच या गावामध्ये अशा पद्धतीच्या महादेवाच्या पिंडी सुद्धा सापडतात. तर त्याविषयी आपल्याला पुजारीजी सांगतील आता. करवीर काशीमध्ये सुप्रसिद्ध गाव मानलं जातं ते कसबा बीड गाव आहे. जसं सुवर्ण मुद्रा सापडतात बीडामध्ये, तसेच आपल्या इथं महादेवाच्या पिंडीसुद्धा सापडतात, शिवलिंगाच्या पिंडी सापडतात, तसं नंदी सापडतो, इतर देवतांच्या मूर्त्या सापडतात. असं एक इथं आख्यायिका आहे बघा. त्याचे दाखवले बघा, नंदी आहेत बघा, हे आहेत, विष्णू राणीची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची सगळे सापडलेले आहेत. सगळे सापडले आहे. ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे बघा. हे सगळे सापडले तयार हे एवढा मोठा नंदी सापडलेले आहे. ते बघा, कळस किती मोठं सापडलेले. हो, बघूया. हा नंदी सापडलाय बघा. असं आहे, पूर्वी सापडलेले आहे. म्हणजे खोदकाम करून सापडले का? हा, खोदकाम करले म्हणजे असं पूर्वी सापडलेले, पूर्वीचा सापडले. ते स्तंभ पण दाखवले बघा, विहिरीत मोठे मोठे कळस पण सापडलेले. आणि या साईडला सुद्धा ठीक आहे की साईड ही तुम्हाला बघता. ठीक आहे. हे शंकराचंच आहे. एक मिनिट. हां, बघा, ही शंकराची मूर्ती जुन्यातली, जुन्या कालखंडातली भगवान शिवशंकराची मूर्ती. 3 आहेत का त्या? नाही, एकच आहे. पाठीमागचा ही मूर्ती आहे, झीज झालेली, ही सापडलेली आहे. भगवान शिवशंकराची मूर्ती सुद्धा आहे या ठिकाणी सापडलेली आहे. स्वस्तिक चिन्ह सुद्धा या ठिकाणी आहे. आणि एक कशाचं हे पूर्वीच सापडलेलं आहे, म्हणजे सापडलेलंच आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातनं आणि इतिहास अभ्यासकांना अतिशय महत्त्वपूर्ण असणारं हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून अवघ्या 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आवर्जून एकदा तुम्ही भेट द्यावं अशी माझीही इच्छा आहे. बैरेश्वर कोल्हापूर जिल्ह्याच्या अगदी ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर की जे पाण्यामध्ये आहे, तळ्यासारखं आहे दोन्ही बाजूला. आणि विशेष म्हणजे याच्या दोन्ही बाजूला हे कमळाची फुलं आहेत, ही दिसत आहेत.
कमळाची फुलं आलेली नाहीत, पण आता पानं आहेत, कारण नेमका श्रावण संपलेला आहे. आणि ही पाण्यामध्ये, पूर्णपणे पाण्यामध्ये हे मंदिर आहे. आणि भक्तांना चालत जाण्यासाठी अशा पद्धतीचा हा पूल आता बांधलेला आहे. पूर्वी इथं लाकडी पूल होता असं म्हणतात, पण आता हे पूर्णपणे मजबूत अशी सडकेसारखं केलेलं आहे, पूल बांधलेला आहे. आणि विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून जसा महत्त्वाचा आहे, तसंच जिल्ह्याच्या आसपास अगदी 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर अशी बघण्यासारखी ठिकाणं आहेत. हे डोंगर पायथा, या पायथ्याची हे मंदिर, हे डोंगराच्या अगदी पायथ्याशी असलेले मंदिर, अतिशय रमणीय आणि प्रेक्षणीय अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. हे मंदिर आपण बघतोय आता. इथे श्री विष्णूची मूर्ती आहे. या विष्णूच्या मूर्ती शेषशाही असं त्याला नाव दिलेलं आहे. कोणी कोणी याला श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा असं म्हणतात, पण मी बघितलं त्यावेळेस मला विष्णूची मूर्ती असं जाणवलं. आता बघूया, तुम्हाला दाखवतोयच मी. आणि या मंदिराच्या संदर्भातनं काही माहिती आपण इथल्या जाणकारांकडून घेऊया. हे मंदिर, हे दर्शन मार्गाला या साईडनं जायचं, असं या साईडनं हे असं. अगदी हे पाणी बघा, पाण्यातच पूर्णपणे पाण्यामध्ये मंदिर आहे, पूर्णपणे पाण्यात. हा दर्शन मार्ग. हे डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी तळं, ते गाव बहिरेश्वर गाव आणि हे मंदिर. हे बघा, शेषनारायण मंदिर, श्रीकृष्ण शेषनारायण मंदिर बहिरेश्वर, ही मंदिरातली मूर्ती. आता इथं गुरव नसल्यामुळे हे मंदिर बंद आहे, त्यामुळे आपल्याला आतून दर्शन घेता येत नाही, पण बाहेरून आपण बघू शकतो. पांडव काळातले मूर्ती पांडव काळातली आहे. हां. कोणाची, विष्णूची आहे का विष्णूचे. विष्णूची आहे ना? हां, विष्णूची मूर्ती. काही लोक श्रीकृष्णाची म्हणतात ना. विष्णूचे. बरं. छान, पाण्यामध्येच आहे पूर्णपणे नाही? हो. बरं, याची काय आख्या आहे, काय माहिती आहे? आजच्या त्याला पर गेलं सगळं. हां, पर गेलं तकडे. होय का? होय. बरं, ठीक आहे, असू दे. पण बघण्यासारखी मूर्ती आहे. हां, तर अवश्य एकदा तुम्ही येऊन भेट देऊन ही बघायला काही हरकत नाही. एवढं निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे. मंदिर छोटंसंच आहे, होय. पण बघण्यासारखं आहे. तर एकदा येऊन हे जवळचं ठिकाण कोल्हापूर शहरामध्ये आलात कधी, तर आवर्जून या मंदिराला भेट द्या.